आज आपण आनंदाई शनिवार उपक्रम यामध्ये दिनांक 21 डिसेंबर 2024 वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया। स्तर 1 मध्ये इयत्ता पहिली ते दुसरी साठी एक मातकाम, रोली, गोली आणि पोली। दुसरे कौन बनेगा स्मार्ट बॉय किंवा गर्ल। तिसरे माझा अद्भुत मित्र कम्प्युटर। या ठिकाणी स्तर 2 आहेत इयत्ता तिसरी ते पाचवी साठी एक आसामी, दोन यशस्वी व्यक्तीची मुलाखत। नंतर तिसरे बघा गुगल ट्रान्सलेटचा वापर करू व इंग्रजी शिकू। नंतर या ठिकाणी स्तर 3 मध्ये इयत्ता 6वी ते 8वी साठी कागदाची गंमत व किंमत, दोन सोडून तर पहा, तीन बास्केटबॉल पारंपरिक खेळ। याचं वर्णन आपण आता सविस्तर पाहूया। या ठिकाणी पहिला उपक्रम आपण या ठिकाणी पाहूया मातकाम, रोली, गोली आणि पोली। यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहेत? ओली माती, पाण्यासाठी भांडे, जुने कापड, पुठ्ठ्याचा तुकडा। या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक अगोदरच्या दिवशी माती चाळून घेतात, योग्य प्रमाणात माती घालून भिजवून ठेवतात। दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात, पुठ्ठ्याचा तुकडा, पाणी भरलेले भांडे समोर ठेवायला सांगतात। सर्वांना प्रमाणात मातीचा गोळा वाटप करतात। शिक्षक माती हाताळण्याच्या सूचना देऊन स्वतः मातीचा छोटा गोळा घेऊन रोली म्हणजे मातीची वळी तयार करून दाखवतात। या ओल्या मातीच्या वळीला रोली म्हणावे असे सांगतात। आणखी मातीचा एक छोटा गोळा घेऊन दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये अलगद फिरून गोल आकार देतात, त्याला गोली म्हणावे असे सांगतात। आणखी मातीचा एक छोटा गोळा घेऊन दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये दाबून चपटा गोल आकार तयार करून दाखवतात, त्या मातीच्या आकाराला पोली म्हणावे असे सांगतात। आपण आताच मातीपासून कोणकोणते आकार तयार केले सांगा बरे असे विचारतात। विद्यार्थ्यांना मातीचे छोटे गोळे घेऊन रोली, गोली आणि पोली असे आकार तयार करायला सांगतात। तयार झालेले आकार गुळगुळीत करण्यासाठी वापर पाण्याचा करून दाखवतात। 5 गोळ्यांचे आकार जोडून फुलांचा आकार तयार करून दाखवतात। फुलांचा मधोमध गोळीचा आकार जोडतात, फुलांचा देठ म्हणून रोली जोडतात। अशा पद्धतीने विद्यार्थ्याच्या आवडीप्रमाणे पुठ्ठ्यांच्या तुकड्यावर फूल तयार करायला सांगतात। या ठिकाणी आपण विद्यार्थी कृती पाहू। विद्यार्थी पुठ्ठ्याचा तुकडा आणि पाण्याच्या भांड्यासह गोलाकार बसतात। शिक्षकांनी मातीपासून तयार केलेल्या रोली, गोली आणि पोली या आकार आणि कृतीचे निरीक्षण करतात। मातीचे आकार गुळगुळीत करण्यासाठी पाण्याचा वापर समजून घेतात। मातीच्या दिलेल्या गोळ्यातून माती घेत रोली, गोली आणि पोली असे आकार तयार करतात। रोली, गोली, पोली या मातीच्या आकारापासून पुठ्ठ्यांच्या तुकड्यावर आवडते फूल तयार करतात। जुन्या कपड्यांच्या तुकड्याने मातीने भरलेले हात, भांडे, जागा स्वच्छ करतात। या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया। कौन बनेगा स्मार्ट बॉय किंवा गर्ल। आवश्यक साहित्य काय लागणार आहे? तयार केलेले मुकुट, विजेता, रिबीन। शिक्षक कृती काय तर सर्वप्रथम शिक्षक हे स्मार्ट बॉय किंवा स्मार्ट गर्ल हा उपक्रम शाळेत राबवित असताना विद्यार्थ्यांना हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये कसा राबवला जाणार आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतात। त्यानंतर विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक नियम सांगतात। विजेत्या स्मार्ट बॉय किंवा स्मार्ट गर्ल यांना बक्षीस स्वरूपात मुकुट किंवा विजेता रिबीन बक्षीस म्हणून मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगतात। शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे सांगतात। शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे सांगतात। या ठिकाणी विद्यार्थी कृती काय ते पाहूया। स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल या उपक्रमात विद्यार्थी हे शिक्षकांनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता, टापटीपणा व इतर नियमांची स्पर्धात्मक अंमलबजावणी करून या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात व केवळ स्पर्धा म्हणून किंवा बक्षीस म्हणून सहभाग न नोंदवता प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आवड निर्माण होऊन प्रत्यक्ष कृतीमध्ये बदल होतो आणि स्वतःमध्ये देखील बदल करतात व इतरांना देखील प्रेरित करतात। विद्यार्थी शिक्षकाकडून वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व व फायदे समजून घेतात। विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे समजतात। विद्यार्थी शिक्षकाकडून वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे समजून घेतात। तर पुढचा उपक्रम पाहूया। या ठिकाणी आपण माझा अद्भुत मित्र म्हणजे संगणकाची ओळख या ठिकाणी आपण पाहूया।
यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर संगणक, संगणक प्रतिकृती, संगणक व त्यांच्या भागाची चित्रे. शिक्षक कृती काय आहे या ठिकाणी तर शिक्षक विद्यार्थ्यांना तुम्ही संगणक कुठे कुठे पाहिला आहे हे विचारतात. त्याचवेळी गटानुसार आलेल्या उत्तराचे लेखन फलकावर करतात. शिक्षक संगणक चित्र, प्रतिकृती चित्र, स्टिकर, भित्ती चित्र दाखवून हे काय आहे याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो. संगणकाचे भाग दाखवून नावे स्पष्ट करतात. संगणकाच्या मराठी इंग्लिश नावांचा तोंडी सराव करून घेतात. संगणकाचे विविध भाग व चित्र दाखवून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थ्यांना विचारण्यासाठी प्रश्न विचारतात. बघा साऊंडचा उपयोग काय आहे तर कविता आणि गाणे ऐकणे. कीबोर्डच्या मदतीने आपण काय काय करू शकतो लेखन म्हणजे टायपिंग करणे. माऊसचा उपयोग कशासाठी केला जातो तर कर्सर इकडे तिकडे करणे, टायपिंगसाठी कर्सर योग्य ठिकाणी ठेवणे, विविध फाईल बंद चालू करण्यासाठी क्लिक करणे इत्यादीसाठी. शिक्षक विद्यार्थ्यांना गटनिहाय संगणकाची कामे कोणती हे विचारतात व ही कामे फलकावर लिहितात. फलकावर लिहिलेली ही कामे पाहिल्यावर लक्षात येते की संगणक सर्व ठिकाणी व दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहे. असे आपल्याला सर्व ठिकाणी व भरपूर कामासाठी घरी कोण मदत करते तर मित्र. उत्तर आल्यानंतर संगणकाची तुलना करून संगणक आपला अद्भुत मित्र आहे असा होऊ शकतो हे स्पष्ट करतात. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय विद्यार्थी संगणक कोठे पाहिला आहे याचे हे गटनिहाय उत्तरे देतात. विद्यार्थी संगणक, संगणकाचे चित्र, संगणकाची प्रतिकृती, स्टिकर, भित्तिचित्र पाहून हे काय आहे याला आपण अजून कोणत्या नावाने ओळखतो. संगणकाच्या भागांची नावे सांगतात. संगणकाच्या मराठी इंग्लिश नावांचा तोंडी सराव करतात. संगणकाचे विविध भाग किंवा चित्र पाहून संगणकाचे कार्य समजण्यासाठी विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे देतात. विद्यार्थी गटनिहाय संगणकाची कामे कोणती हे सांगतात. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. चर्चेत भाग घेतात. एखादा भाग समजला नाही त्याविषयी आवश्यक तेवढे प्रश्न विचारतात. विद्यार्थी फलकावरील उत्तराचे वाचन करतात. शिक्षकांनी सांगितलेल्या भागावर चर्चा करतात. विद्यार्थी संगणक सर्व ठिकाणी व दैनंदिन कामासाठी उपयुक्त आहे. संगणक आपला अद्भुत मित्र आहे हे चर्चेच्या माध्यमातून समजून घेतात. विद्यार्थी शिक्षकांचे संगणकाचे स्टिक पपेट्सही सादरीकरण पाहतात. शिक्षकांनी सांगितल्यानुसार त्यात आपला सहभाग नोंदवतात. विद्यार्थी गटनिहाय स्टिक पपेटच्या सहाय्याने सादरीकरण करतात. यानंतर आपण पुढचा उपक्रम पाहू. असामी. विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा करण्यासाठी मुद्द्यांची यादी करतात. माझे वजन, माझी उंची, माझी जन्मतारीख, माझा संपर्क क्रमांक, माझे छंद, माझी आवड, माझी नावड. आवश्यक साहित्य काय लागणार या ठिकाणी तर वजन काटा, उंची मोजण्याचे साधन इत्यादी. शिक्षक कृती काय तर विद्यार्थ्यांना गटात परस्परांच्या आवडीनिवडी, छंद, माहिती, कुटुंब याविषयी मुक्त चर्चा करण्यास सांगतात. उदाहरणार्थ पालकांचा व्यवसाय, आई काय करते, घरातील सदस्य संख्या. ज्या विद्यार्थ्यांनी माहिती लिहून आणलेली आहे त्यांची माहिती वाचतात, खात्री करतात, त्यांची संचिका तयार करतात. ज्यांनी माहिती आणलेली नाही त्या विद्यार्थ्यांची वजन उंची प्रत्यक्ष मोजतात. त्यानंतर प्रत्येक गटातून 2 विद्यार्थी समोर बोलून प्रथम स्वतःची ओळख करून देण्यास सांगतात. त्यामध्ये विद्यार्थी स्वतःची ओळख, आवडते छंद, आवड निवड याविषयी व्यक्त होतात. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या सहभागी मित्राची देखील ओळख करून देतात. अशा प्रकारे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जोडीने पुढे बोलावून अधिकाधिक व्यक्त कशा प्रकारे होतील यासाठी शिक्षक प्रोत्साहित करतील व वर्गातील इतर विद्यार्थी तसेच आवड निवड अथवा छंद या बाबीवर चर्चा करून सदर बाबी वर्गीकरण करता येईल याविषयी मुक्तपणे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतात. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी उपरोक्त मुद्द्यांच्या अनुषंगाने वैयक्तिक कुटुंबातील सदस्यांची चर्चा करून माहितीची नोंद संचिकेत करतात. तसेच वर्गामध्ये आपल्या वर्गमित्राशी चर्चेमध्ये सहभागी होतात. विद्यार्थी त्यांची संचिका तयार करतात. योग्य ठिकाणी शिक्षकांची मदत घेतात. सदर संचिकेचे जतन करून ठेवतात. यानंतर हे याच्यावर प्रश्नावली विचारलेली आहे. हे प्रश्नावली विचारलेली या ठिकाणी एकूण 7 प्रश्न विचारलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांना 7 प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो. पुढचं आहे बघा यशस्वी व्यक्तीची मुलाखत. यामध्ये आपण पोस्टमन, लाईनमन, डॉक्टर,
ग्रामसेवक, नगरसेवक, शेतकरी किंवा सरकारी नोकरदार इत्यादी याचा आपण एखाद्याचा मुलाखत आपण घेऊ शकतो. या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर वही, पेन आणि पेन्सिल. शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक परिसरात काम करणारे, व्यवसाय करणारे, नोकरी करणारे किंवा शेती करणारे यांची नावे विचारतात. शिक्षक कोणाची मुलाखत घेणार हे विद्यार्थ्यांना विचारून ठरवतात. शिक्षक मुलाखत घेताना पूर्वनियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात व माहिती वहीत लिहिण्यास सांगतात. मुलाखतीनंतर शिक्षक विद्यार्थ्यांसोबत खालील प्रश्नांची आधारे चर्चा करतात हे ठरवतात. उदाहरणार्थ तुम्ही कोणाची मुलाखत घेतली, त्याचे काम किंवा व्यवसाय कोणता होता, ते काम किती वर्षापासून करत आहेत, त्यांच्या कामात कोणती काळजी घ्यायची असते, तुम्हाला हे काम करायला आवडेल का, त्यांची मुलाखत घेऊन तुम्हाला कसे वाटले, काय अनुभव आले इत्यादी. विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी त्यांच्या परिसरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या यशस्वी व्यक्तींची नावे सांगतात. विद्यार्थी कोणाची मुलाखत घेणार हे सांगतात. विद्यार्थी शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करतात. विद्यार्थी मुलाखत घेण्यापूर्वी पूर्वनियोजनात तयार केलेली प्रश्नावली लिहून घेतात. विद्यार्थी मुलाखत घेऊन त्यांची माहिती वहीत लिहून ठेवतात व मुलाखतीनंतर होणाऱ्या चर्चेत सहभागी होतात. या ठिकाणी प्रश्नावली विचारलेली आहे यशस्वी व्यक्तीची मुलाखत. यामध्ये आपण या ठिकाणी आपण प्रश्न विचारू शकतो. 6 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आपण मुलाखतीमध्ये हे प्रश्न विचारू शकतो. गुगल ट्रान्सलेटचा वापर करू व इंग्रजी शिकू. या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर मोबाईल, संगणक, प्रक्षेपक साहित्य, इंटरनेट सुविधा, गुगल ट्रान्सलेट ॲप. या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक संदर्भ साहित्यात नोंदवलेला किंवा त्यांच्याशी सुसंगत असा व्हिडिओ दाखवतात. शिक्षक इंग्रजी शब्दाचे मराठी अर्थ सांगतात. काही इंग्रजी शब्द सांगून विद्यार्थ्यांना त्याचा मराठी अर्थ विचारतात. शिक्षक विद्यार्थ्यांना मराठी अर्थ माहीत नसल्यास तो मोबाईलवर कसा शोधावा याबाबत मार्गदर्शन करतात. शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाईलवर गुगल ट्रान्सलेटचा ओपन करून सेटिंगची माहिती सांगतात. गुगल ट्रान्सलेटमध्ये इंग्रजी शब्द लिहून तो मराठीत कसा बदलतो याची माहिती देतात. मोबाईल किंवा संगणकावर गुगल ट्रान्सलेट सुरू करणे. भाषांतर करायची मराठी किंवा ज्यामध्ये भाषांतर होईल इंग्रजी भाषा निवडणे. मराठी भाषेच्या चौकटीत बोलून किंवा लिहून छोटे शब्द किंवा वाक्य टाईप करणे. भाषांतर झालेले साऊंड चिन्हांच्या मदतीने ऐकणे व ते पुन्हा बोलणे. ही कृती काही विद्यार्थ्यांना करायला लावून त्यांचा सराव करून घेणे. गुगल ट्रान्सलेटमध्ये इंग्रजीत मराठीत किंवा मराठीतून इंग्रजीत कसा बदल करा हे सांगतात. भाषांतराचा सराव करायला सांगतील. विद्यार्थ्यांचा बोलून लिहिण्याचा व ऐकून बोलण्याचा सराव करून घेतील. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकांनी दाखवलेल्या व्हिडिओ क्लिप लक्षपूर्वक पाहतात. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. विद्यार्थी मोबाईलवर गुगल ट्रान्सलेट कसे ओपन करावे हे समजून घेतात. विद्यार्थी गट न्याय बसतात. मग गुगल ट्रान्सलेटमध्ये इंग्रजी शब्द लिहून तो मराठीत कसा बदलतो याची माहिती ऐकतात व त्याविषयी चर्चा किंवा सराव करतात. विद्यार्थी शिक्षकाच्या मोबाईलमध्ये गुगल ट्रान्सलेट ओपन करून इंग्रजी शब्दाचा अर्थ शोधतात. कृतीचे अनुकरण करून झाल्यानंतर दुसरी कृती करतात. भाषांतराचा सराव करतात. शिक्षक सांगतील त्याप्रमाणे कृती व त्याचा क्रम लक्षात ठेवतात. सांगितलेल्या क्रमाने कृतीचा सराव करतात. स्वतः भाषांतर करून इंग्रजी शिकण्याचा सराव करतात. आणि पुढचा उपक्रम बघा कागदाची गंमत व किंमत. यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार तर टाकाऊ खराब झालेले कागद, लग्नपत्रिका, खराब गिफ्ट पेपर, खराब रंगीत कागद, जुन्या वह्यांमध्ये लिहून उपयोगात आणलेले कागद, पुठ्ठा, डिंक, दोरा, सुई, कात्री आणि इत्यादी. शिक्षक कृती काय तर शिक्षक विद्यार्थ्यांशी कागदाच्या उपयोगाविषयी चर्चा करतात. कागद कसा तयार होतो या प्रक्रियेविषयी माहिती सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना आपण कागद कुठे वापरतो याविषयी माहिती देतात. वापरात आलेल्या कागदाचे नंतर काय होते याविषयी माहिती देतात. शिक्षक विद्यार्थ्यांना टाकाऊ कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू बनवण्यासंदर्भात मार्गदर्शन करतात. शिक्षक टाकाऊ कागदापासून विविध वस्तू बनवून घेतात. शिक्षक उपक्रमातील कृती करताना आवश्यक तिथे विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करतात. शिक्षक विद्यार्थ्यांनी वस्तू बनवून झाल्यानंतर प्रश्नावलीच्या आधारे कागदाची बचत व कागदाच्या पुनर्वापराविषयी चर्चा करतात. प्रश्न विचारून चर्चा, प्रश्नोत्तरे, गप्पा गोष्टी करतात. या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात तर विद्यार्थी कागदाचे उपयोग समजून घेतात. कागद कसा तयार होतो याची प्रक्रिया समजून घेतात. विद्यार्थी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे टाकाऊ खराब झालेले कागद, लग्नपत्रिका, गिफ्टचे खराब पेपर, खराब रंगीत कागद
जुन्या वह्यांमध्ये लिहून उपयोगात आणलेले कागद जमा करतात. विद्यार्थी कागदापासून बनवायच्या विविध वस्तूंची यादी करतात. कागदाच्या लगद्यापासून वस्तू बनवण्याची कृती समजून घेऊन प्रत्यक्ष वस्तू बनवतात अथवा कागदापासून तयार होणाऱ्या वस्तू तयार करतात. विद्यार्थी आवश्यक तेथे शिक्षकाची मदत घेतात. विद्यार्थी कागदाच्या पुनर्वापराविषयी चर्चेत सहभागी होतात. विद्यार्थी कागदाची बचत करतात. कागद जपून वापरण्याविषयी निर्णय घेतात. यावर प्रश्नावली विचारलेली बघा. प्रश्न एकूण 6 प्रकारचे प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत. आपण प्रश्नावली देखील विचारू शकतो. बघा पुढचा उपक्रम आहे सोडून तर पहा. आवश्यक साहित्य लागणारे विविध कोडी, चित्रे आणि शब्दकोडे. शिक्षक कृती काय करतात तर बौद्धिक विकास हा व्यक्तिमत्व विकासाचा महत्त्वाचा पैलू आहे. याकरता वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना विविध पारंपरिक कोडी, बौद्धिक कोडी, पारंपरिक हुन्ने, टिक टॅक टो खेळ स्वतंत्र किंवा गटात सोडवण्यास सांगतील. याची गटात स्पर्धा घेण्याचे नियोजन करतात. शिक्षक विद्यार्थ्यांनी विविध कोडी सोडवल्यानंतर छोटी छोटी कोडी, सुडोक, शब्दकोडे, अंककोडे स्वतः तयार करण्यास सांगतील. निर्मिती केलेली कोडी इतर गटांना सोडवण्याकरता देतील. निर्मिती केलेली कोडी किंवा साहित्य याचे वर्गात प्रदर्शन भरवतात. बास्केटबॉल म्हणजे पारंपरिक खेळ. यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार तर चुना, दोरी, मेजरिंग टेप आणि बास्केटबॉल आणि शिटी. शिक्षक कृती काय करतात तर बास्केटबॉल खेळण्यासाठी लागणाऱ्या 28 मीटर बाय 15 मीटर मैदानाची आखणी करतात. बास्केटबॉल खेळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती विचारतात. बास्केटबॉल खेळाविषयी खालील माहिती देतात. म्हणजे याला मैदान किती लागणार तर 28 मीटर बाय 15 मीटर. ज्या ठिकाणी मातीचे मैदान व बास्केटबॉल पोल उपलब्ध आहेत त्या ठिकाणी चुना व मेजरिंगचे टेप, दोरी यांच्या सहाय्याने आखणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी बास्केटबॉल पोल उपलब्ध नसतील त्या ठिकाणी बांबूच्या व रिकाम्या टोपीला छिद्र करून सहाय्याने बास्केटबॉल पोल तयार करणे यावे. खेळाडू किती असणार 12 खेळाडू म्हणजे 5 खेळाडू मैदानात खेळतात, 7 बदली खेळाडू असतात. नियम कसा आहे बघा याचा. प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना धक्का न मारता हा खेळ खेळावा. जेव्हा प्रतिस्पर्धी बचावासाठी समोर अथवा जवळ उभा असेल तेव्हा खेळाडूने 5 सेकंदापेक्षा जास्त वेळ चेंडू हातात ठेवू नये म्हणजेच पास, ट्रिबल किंवा गोलकडे शूट करावा. संघाच्या ताब्यात चेंडू आल्यानंतर 8 सेकंदात चेंडू मध्यरेषा पार करून प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टवर चाल करून जावे व एकूण 24 सेकंदात प्रतिस्पर्ध्याच्या रिंगवर गोल करण्यास प्रयत्न करावा. हातात चेंडू घेऊन चालताना अथवा पळताना एकापेक्षा जास्त पावले घेण्यास मनाई असून खेळाडूने एकमेकांकडे चेंडू पास करत अथवा ट्रिबल करत प्रतिस्पर्ध्यावर चाल करून जावे. ठिकाणी पारंपरिक खेळाची माहिती दिलेली आहे. याच्यावर आपण बास्केटबॉलवर काही प्रश्न विचारू शकतो. या ठिकाणी 4 प्रश्न विचारलेले आहेत. याची दोन्ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.